नमस्कार मित्रांनो, भारताची पहिली डिजिटल जनगणना म्हणजे सेन्सस 2027 आता सुरू झाली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या भरू शकतात. यासाठी सरकारने स्वगणना पोर्टल म्हणजेच sc.census.gov.in उपलब्ध करून दिले आहे. जेव्हा प्रगणक म्हणजे इम्युरेटर म्हणजे जनगणना किंवा सर्वेक्षणात माहिती गोळा करणारी व्यक्ती आपल्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना माहिती देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः देखील या पोर्टलवर आपली माहिती ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल जनगणना 2027 ची ऑनलाईन स्वगणना प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पद्धतीने कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. स्वजनगणना ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये नागरिक स्वतः आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. स्वगणनेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. ऑनलाईन फॉर्म भरताना प्रत्येक कुटुंबासाठी एकच मोबाईल नंबर आवश्यक आहे. स्वगणना नोंदणी कुटुंब प्रमुखाच्या वतीने केली जाईल. एकदा माहिती भरल्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, हे लक्षात ठेवा. तसेच महाराष्ट्रातील स्वगणनेचा काळ हा 1 मे 2026 ते 15 मे 2026 असा आहे. तसेच HLO प्रक्रियेचा काळ 16 मे 2026 ते 14 जून 2026 असा आहे. ऑनलाईन स्वजनगणना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर sc.census.gov.in ही स्वगणनेची अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर स्टेट UT या ड्रॉप डाऊन मेनू मधून आपले राज्य महाराष्ट्र निवडा आणि हा दिलेला कॅप्चा कोड जसा आहे तसा एंटर कॅप्चा बॉक्स मध्ये भरा आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर येथे वेलकम मेसेज पॉपअप विंडो दिसेल तर तुम्हाला इथे ओके वर क्लिक करायचे आहे. आता इथे तुम्हाला नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊस होल्ड म्हणजे कुटुंब प्रमुखाचे पूर्ण नाव टाकायचे आहे आणि इथे त्यांचा मोबाईल नंबर टाका. कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, परंतु एका मोबाईल नंबर वरून एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल हे लक्षात ठेवा. या ठिकाणी तुमची स्वगणना ओळख संख्या म्हणजे SCID ईमेल वर मिळवण्यासाठी ईमेल ID देऊ शकता किंवा ईमेल ID नाही टाकला तरी चालेल, कारण हा ऑप्शन ऑप्शनल आहे. त्यानंतर खाली या व्हेरीफाय अँड प्रोसीड बटन वरती क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल तर इथे ओके वर क्लिक करा. इथे सिलेक्ट लँग्वेज ड्रॉप डाऊन मेनू वर क्लिक करून आपली भाषा मराठी हीच निवडा आणि इथे मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेज वरती याल. येथे तुम्हाला तुमच्या घराचे स्थान निश्चित करायचे आहे. त्यासाठी येथे जिल्हा या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करून लिस्ट मधून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव सिलेक्ट करायचे आहे आणि येथे तुमचा पोस्ट पिन कोड टाका आणि या ठिकाणी तुमच्या गावाचे, शहराचे किंवा तुमच्या जवळ असणाऱ्या लँडमार्कचे नाव टाकून शोधा या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यावर स्क्रीनवर एक मॅप दिसेल तर त्या नकाशामध्ये तुमच्या घरावर मार्कर ड्रॅग करून तुमच्या घराचे स्थान निश्चित करायचे आहे. त्यासाठी ठीक आहे यावर क्लिक करा. स्क्रीनवर एक नकाशा दिसेल ज्यावर लाल रंगाचा मार्कर असेल, तो मार्कर ओढून तुमच्या घराच्या अचूक स्थानावर ठेवा आणि तुमच्या घराचे लोकेशन सेट करा. लोकेशन बरोबर असल्याची खात्री करून स्थानाची पुष्टी करा यावर क्लिक करा आणि खाली स्क्रोल करून जतन करा आणि पुढे जावर क्लिक करा. येथे तुमच्या घराच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश सेट झालेले दिसतील. तुमच्या घराचे स्थान बरोबर असेल तर होय यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेज वरती याल. येथे तुम्हाला 5 स्टेप मध्ये जवळपास 33 प्रश्न विचारले जातील आणि त्यांचे पर्याय देखील दिले जातील. प्रश्न वाचून योग्य तो पर्याय तुम्हाला सिलेक्ट करून सर्व माहिती भरायची आहे. पायरी 2 गणना घराचा तपशील. येथे तुम्हाला तुमच्या राहत्या घराच्या बांधकामाविषयी प्रश्न विचारले जातील. घराचे छत, भिंती आणि जमिनीसाठी कोणते साहित्य वापरले, उदाहरणार्थ सिमेंट, विटा, दगड, पत्रा इत्यादी. घराची सध्याची स्थिती कशी आहे, चांगली, राहण्यायोग्य किंवा मोडकळीस आलेली, असे प्रश्न वाचून त्याचे योग्य पर्याय सिलेक्ट करायचे आहेत आणि जतन करा आणि पुढे जावर क्लिक करायचे आहे. पुढे जाण्यासाठी येथे होय वर क्लिक करायचे आहे. आता पायरी 3 सर्वसाधारण माहिती म्हणजे येथे कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती द्यायची आहे. येथे तुमच्या कुटुंबात राहत असणाऱ्या एकूण सदस्यांची संख्या किती आहे ते येथे टाकायचे आहे. येथे कुटुंब प्रमुखाचे नाव ऑटोमॅटिक फेच झालेले दिसेल. त्याखाली कुटुंब प्रमुखाचे नाव मराठी भाषेत टाकायचे आहे.
इथे इनपुट टूल कीबोर्ड असेल, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये टायपिंग केले तर ते ऑटोमॅटिक मराठी भाषेमध्ये टाइप होईल. त्यानंतर इथे कुटुंब प्रमुखाचे लिंग पुरुष महिला जे असेल ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुख कोणत्या प्रवर्गात येतात, एससी एसटी किंवा इतर, ते इथे सिलेक्ट करायचे आहे. इथे तुम्ही राहत असलेले तुमचे घर स्वतःचे आहे की भाड्याचे ते सिलेक्ट करायचे आहे. आणि त्यानंतर त्याखाली तुमच्या घरात एकूण किती खोल्या आहेत आणि किती विवाहित जोडपी राहतात ते इथे टाकायचे आहे. आणि जतन करा आणि पुढे जा वर क्लिक करायचे आहे. पुढे जाण्यासाठी येथे होय वर क्लिक करायचे आहे. आता पायरी 4, मूलभूत सुविधा म्हणजे कुटुंबात उपलब्ध असलेल्या सोयी. पाणी, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत काय आहे, नळ, विहीर, हँडपंप इत्यादी ते सिलेक्ट करा. प्रकाशाचा मुख्य स्रोत म्हणजे प्रकाशासाठी वीज वापरता की सौर ऊर्जा ते इथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये शौचालय उपलब्ध आहे का, असल्यास त्याचा प्रकार म्हणजे फ्लश, सेप्टिक टँक इत्यादी जो ऑप्शन असेल तो ऑप्शन मना निवडायचा आहे. त्यानंतर सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था काय आहे, बंद गटार आहे, उघडे गटार आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्ध आहे का ते सिलेक्ट करा. स्वयंपाकघराची उपलब्ध एलपीजी पीएनजी जोडणी आहे की नाही ते सिलेक्ट करायचं आहे. स्वयंपाकासाठी तुम्ही कोणते इंधन वापरता, म्हणजे एलपीजी गॅस वापरता, लाकूड वापरता की बायोगॅस वापरता ते इथे सिलेक्ट करून टाकायचे आहे. आणि सर्व माहिती भरल्यानंतर जतन करा आणि पुढे जावर क्लिक करायचे आहे. आणि पुढे जाण्यासाठी येथे होय वर क्लिक करा. आता पायरी 5, मालमत्ता आणि साधने म्हणजे तुमच्याकडे रेडिओ, टीव्ही, लॅपटॉप किंवा इंटरनेट सुविधा आहे का, मोबाईल कोणता आहे, फक्त साधा मोबाईल की स्मार्टफोन, वाहन कोणते आहे, सायकल, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ते सिलेक्ट करा. आणि इथे तुमच्या कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी कोणते आहे ते सिलेक्ट करा. आणि सर्व माहिती भरल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर येथे जतन करा आणि पुढे जा या ऑप्शन वरती क्लिक करा. आणि पुढे जाण्यासाठी येथे होय वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही या शेवटच्या पेज वरती याल. सर्व 33 प्रश्नांची उत्तरे भरल्यानंतर संपूर्ण माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासा, कारण हा फॉर्म एकदा सबमिट केल्यावर तुम्हाला त्यात बदल करता येणार नाही. माहिती बरोबर असल्यास पुष्टी करा आणि सादर करावर क्लिक करा. पुढे जाण्यासाठी येथे होय वर क्लिक करा. यशस्वीरित्या फॉर्म सबमिट झाल्यावर स्क्रीनवर तुम्हाला एच अक्षराने सुरू होणारा 11 अंकी SCID म्हणजे सेल्फ इन्युमरेशन आयडी दिसेल. तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तो लिहून ठेवा. हा आयडी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर SMS आणि जर तुम्ही ईमेल आयडी दिला असेल तर ईमेल वर देखील सुद्धा पाठवलं जाईल. तर हा SCID तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. 15 मे नंतर जेव्हा जनगणना अधिकारी म्हणजे HLO तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांना हा SCID दाखवावा लागेल. जर तुमचा आयडी प्रगणकाच्या मोबाईल मधील डेटाशी जुळला तर तुमची स्वगणना यशस्वीरित्या स्वीकारली जाईल. जर आयडी जुळला नाही तर प्रगणक तुमची माहिती पुन्हा नव्याने गोळा करतील. तसेच जरी तुम्ही ऑनलाईन जनगणना केली नाही तरी अधिकारी स्वतः घरी येऊन तुमची माहिती नोंदवून घेतील. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची डिजिटल जनगणना पूर्ण करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या किरण दानवडे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.